नमस्कार. अरे काय चाललंय महाराष्ट्रात? जे रक्षक आहेत, जे पोलीस आहेत, जे IPS आहेत, त्यांना हे राजकारणी आता सोडत नाहीत. काय झालं? काय अडचण झाली? विश्वास नांगरे पाटील साहेब जर एखाद्या कार्यक्रमात घेऊन एखाद्या सामाजिक संघटनेचं कौतुक केलं तर नेमकं चालू आहे काय महाराष्ट्रात? नमस्कार, मी राहुल अर्जुनराव दुबाले, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना. हे महाराष्ट्रात खपून घेणार नाहीत. संभाजीनगरमध्ये एअरपोर्टवर कार्यकर्त्याला अडवलं म्हणून एका विशिष्ट पक्षाचा जिल्हाध्यक्ष स्वतःची वाहवा करण्यासाठी त्या पोलीस कर्मचाऱ्याने भर लोकांमध्ये चढतो. इकडं माननीय विश्वास नांगरे पाटील साहेब एखाद्या सामाजिक संघटनेमध्ये गेले तर त्यांना हे राजकारणी टार्गेट करतात. काही सोशल मीडियावर आपली लाल करूर घेणारे लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर मोठ्या आवाजात बोलून स्वतःची व्ह्यूअर्स वाढवण्यासाठी पोलिसांचा कायदा हातात घेतात. पोलीसवाले बिचारे गप बसून त्यांचं ऐकतात. कारण का की त्यांचे हात कायद्याने बांधले. त्यांना भीती वाटते की जर आज उद्या आपण ह्याला उत्तर देतो कायद्याने तर हे लोक आपल्यावर कारवाई करण्यासाठी जाणून बुजून राजकारणाचा दबाव आणतील. हात घाबू नका. व्हिडिओ करायला आला ना तर नियमात असेल तर त्याला व्हिडिओ करू द्या. आपण जर चुकीचा नसेल तर त्याला व्हिडिओ करू द्या. आणि जर तो समोरचा चुकीचा असेल तर त्याला व्हिडिओ करू द्या. पण आपले सडे तोड उत्तर त्याला द्या. बस करा, आता सहन करणार नाही. कुणाची जहागीर नाहीये. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची टीम महाराष्ट्रात सज्ज केली आहे. त्याचमुळे विश्वास नांगरे पाटील साहेबांना नागपूर सिटी येथे त्यांनी पदोन्नती देऊन त्यांचं नियुक्ती केली आहे. का तर गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात विश्वास नांगरे पाटील साहेब. माझी राजकारणाला एकच विनंती आहे. हे खूप मोठे राजकारणी आहेत. ह्यांचे कार्यकर्ते उद्या भुकणारपर्यंत आमच्या विरोधात. पण मी त्यांना सडेतोड सांगतो, हेच विश्वास नांगरे पाटील साहेब 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्या आतंकवाद्यांना गोळ्या घालून ठार मारणारे हेच विश्वास नांगरे पाटील साहेब आहेत. हेच खाकीमधले पोलीस आहेत ज्यांनी तुमची आणि आमची सुरक्षा केली आहे. तुम्ही ज्यावेळेस 26/11ला आतंकवादी आले तर घरात बसून टीव्ही बघत होतात. राजकारणी नेते हो, आमचा पोलीस बाप भाऊ बहीण हे रस्त्यावर होते. त्या लोकांना तर आपण देवाऱ्यात ठेवलं पाहिजे. या खाकीवर्दीतील लोकांना विश्वास नांगरे पाटील साहेबांचे तर जेवढे उपकार असतील तेवढे आपण कमीच मागू. पण तुम्ही स्वतःचं राजकारण करण्यासाठी पोलिसांना बोलताय. विश्वास नांगरे पाटील साहेबाला सोशल मीडियावर ट्रायल करता. पण महाराष्ट्र पोलीस संघटना हे गपगळून राहणार नाही. मी माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय विश्वास नांगरे पाटील साहेब, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, तुम्ही कर्तव्यापासून कुठं चुकू नका. या विरोधकांना कसे उत्तर द्यायचे याच्यासाठी आपले तुमचे पोलीस व्हॉइस आणि महाराष्ट्र पोलीस संघटना खंबीर आहे. आणि मी लक्षात ठेवा, मी जाणून बुजून जिम्मेदारीने म्हणतोय, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलीसवाला चुकला तर व्हिडिओ काढा. पण जर विनाकारण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इकडचं आणायचं तिकडचं आणायचं, मी मेलो असतो माझ्यावर कारवाई नाही, माझी तक्रार घ्या असं म्हणून जर व्हिडिओ काढून जर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जर त्रास दिला तर मी तिथे येऊन त्याचा हात बाजूला काढेल. मी काय म्हणतोय आणखी लक्षात घ्या, विनाकारण पोलिसांचा व्हिडिओ काढून आणि कुठल्या राजकारण्यांनी पोलिसांना टार्गेट करून गेलं तर मी सोडणार नाही. मी जिम्मेदारीने सांगतोय. धन्यवाद.